उपचारापलीकडची सेवा. एका आजोबांची हळवी गोष्ट. मोथा ह्या मेळघाटमधील आदिवासी उपकेंद्राच्या हद्दीतल्या शांत गावात दमद्दू बेदाजी चव्हाण, वय वर्षे 86. 2018 मध्ये झालेल्या अपघाताने त्यांचे आयुष्य एका क्षणात बदलले. चालता बोलता माणूस अचानक खाटेवर खिळून राहिला. शरीराची साथ सुटली, पण मन अजूनही जगण्याशी जोडलेले आहे. घरच्यांच्या डोळ्यात काळजी, असहाय्यता आणि थकवा. औषधोपचार सुरू होते, पण वेदना फक्त शरीराच्या नव्हत्या, त्या होत्या मनाच्या, एकटेपणाच्या, निराशेच्या. याच वेळी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमाने त्यांच्या दारात पाऊल ठेवले. उपचारापलीकडची आरोग्य सेवा या ध्येयाने आरोग्य कर्मचारी घरी भेट देण्यासाठी आले. त्यांनी फक्त रक्तदाब मोजला नाही, त्यांनी हात धरला. त्यांनी फक्त औषध दिले नाही, त्यांनी संवाद दिला. आजोबा, कसे आहात? या साध्या प्रश्नातही मायेचा स्पर्श होता. समुपदेशन झाले. कुटुंबियांना आधार मिळाला. वेदना कमी करण्यासाठी मार्गदर्शन झाले. आजोबांच्या डोळ्यात पुन्हा थोडी चमक दिसली. पॅलिएटिव्ह केअर म्हणजे फक्त शेवटच्या टप्प्याची सेवा नाही, ती आहे वेदनेवर फुंकर, निराशेत आशा आणि एकाकीपणात सोबत. महाराष्ट्रभर ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब रुग्णांसाठी हा कार्यक्रम देवदूतासारखा कार्य करत आहे. जेव्हा उपचारांची मर्यादा येते, तेव्हा माणुसकीची सुरुवात होते, हे या सेवेतून दिसते. दमद्दू आजोबांच्या घरात आता शांतता आहे, पण ती निराशेची नाही, ती आहे स्वीकाराची, आधाराची आणि विश्वासाची. आरोग्य सेवेचे खरे सामर्थ्य औषधात नसते, ते असते स्पर्शात, संवादात आणि संवेदनशीलतेत. पॅलिएटिव्ह केअर, उपचारापलीकडची माणुसकीची सेवा.